हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जी आपण फाउंडेशन सिरीज स्टार्ट केली आहे मुलांनो, पॉलिटेक्निक डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि 11th सायन्सला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उपयुक्त असणारी सिरीज, जी आपण डे 1 डे 2 डे 7पर्यंत आलो आहे. आज डे 8 आहे बघा मुलांनो. आजच्या या सेशनला पुढे जाण्या अगोदर आपल्याबद्दल, मी बोराडे सर MSc मॅथमॅटिक्स झालेला आहे आणि त्याचबरोबर आपले क्लासेस हे ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही फॉर्ममध्ये असतात. ऑफलाईन सेशन कुठे असतं? आपलं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक नाशिक कॉलेजच्या समोर. आणि ऑनलाईन बॅच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मुलांनो? आपला बोराडे मॅथ्स अकॅडमी ॲप डाउनलोड करायला लागेल प्ले स्टोअरवरनं. तो आजच डाउनलोड करून ठेवा. आणि तुम्हाला जी बॅच पाहिजे आहे त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, मला ह्या नंबरवरती काय करावं लागेल, संपर्क करावा लागेल, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला अधिकची माहिती काय देऊ शकतो. इज दॅट क्लिअर बच्चे लोक? तर आपण मागच्या सेशनमध्ये काय चालू केलं होतं? ट्रिग्नोमेट्री. त्या ट्रिग्नोमेट्रीला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तीच एनर्जी, तोच उत्साह तुमच्यामध्ये आहे का? तर चला तर सुरुवात करूया आजच्या या मनोरंजक प्रवासाला. ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक सुरू केला आहे मुलांनो. बेसिक बघितले होते. देर आर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, ज्यांची नावं तुम्ही बघितली आहे: साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा. ही नावं कशी दिली ती पण बघितले तुम्ही. कशाला काय नाव दिले तुम्हाला माहिती आहे. इफ देर इज अ राइट एंगल ट्रायंगल, थीटा के जो सामने होती उसे अपोजिट साइड, ॲडजेसंट साइड अँड दिस इज हायपोटेनियस. OAH घेऊन आपण काही रेशोज क्रिएट केलेत ह्या प्रकारे. आणि मुलांनो, काही केसेसमध्ये CBSE ICSE बोर्डमध्ये अपोजिट साईडला परपेंडिक्युलर आणि ॲडजेसंट साईडला बेस म्हटलं आहे आणि याला हायपोटेनियस असं म्हटलं आहे. हे तितकंच लक्षात ठेवा मुलांनो, याच्यामध्ये गोंधळ करता कामा नाही आहे. तर याचा यूज करायचा आणि तुम्हाला शॉर्टकट सांगितलं तर सो का टोवा यूज करा. S फॉर साईन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस, C फॉर कॉस म्हणजे ॲडजेसंट साईड अपॉन अपोजिट हायपोटेनियस, T फॉर टॅन म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. तसंच आपल्याला सांगितलं आहे पंडित बद्री प्रसाद हर हर बोले, सोना चांदी तोले. याचंही तुम्हाला सांगितलं होतं. साइन रेशो म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस, कॉस इज बेस अपॉन हायपोटेनियस, टॅन इज परपेंडिक्युलर अपॉन बेस, वन अँड द सेम. कसंही लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना जे सोपं वाटते ते सोप्या पद्धतीने ते लक्षात ठेवा मुलांनो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, 6 रेशोज तुम्हाला लक्षात ठेवायचेच नाही. मुळात तुम्हाला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा लक्षात ठेवा की आपोआप तुम्हाला टॅनचा जो रेसिप्रोकल केला आहे A अपॉन हे OA होतं, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट, हे ॲडजेसंट साईड अपॉन अपोजिट झाला, त्याला कॉट थिटा आलं आहे. हा याचा काय झाला आहे मुलांनो? रेसिप्रोकल. कॉसचा सेक रेसिप्रोकल झाला आहे आणि साईनचा कोसेक. हे मात्र तुम्हाला एकदम क्लिअर असलं पाहिजे, त्यामध्ये कोणती तिळमात्र शंका नको आहे. त्यानंतर आपण काही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स बघितलेत. फक्त एक छोटासा रिकॅप घेतो आहे मुलांना आपण. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स हे आहेत: साइन थिटा इंटू कोसेक थिटा किती असतं? 1. त्यावरनं हे 2 फॉर्म्युले. कॉस थिटा इंटू सेक थिटा इक्वल टू 1. त्यावरनं ही 2 फॉर्म्युले. टॅन थिटा इंटू कॉट थिटा इक्वल टू सुद्धा 1 असतं, त्यावरनं ही 2 फॉर्म्युले. आणि टॅन आणि कॉटची ही 2 स्पेशल इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉस. साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा टॅन होतो, तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा हा कॉट थिटा होतो. इज दॅट क्लिअर? हे 3 आयडेंटिटीज आहे मुलांनो आणि त्याचे हे 2 रूपांतर आहेत, ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. हा पहिला आहे मुलांनो आयडेंटिटीज. इन मीन 3मध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इज दॅट क्लिअर बच्चे लोक? आणि त्याचे दुसरे 2 फॉर्म्युले पण सांगितलेत. हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत, हे तुम्हाला माहिती रिवाईज करून टाका ते. पण आजचा अजेंडा काय आहे मुलांनो? ज्याच्यावरती प्रॉब्लेम आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे. ते बघण्यासाठी हा पहिला प्रॉब्लेम आहे मुलांनो. आज सगळे प्रूव्ह दॅट बघणार आहे आणि त्यावरती काही होमवर्कला प्रॉब्लेम देणार आहे, जे तुम्ही सोडवणार आहात आणि मला सेंडसुद्धा करणार आहात, पाठवणार आहात व्हॉट्सअपवरती इमेजेसच्या फॉर्ममध्ये किंवा PDF करून मला ते सेंड करा. म्हणजे मला समजेल किती विद्यार्थी हे परफेक्ट रीतीने बघतायत आणि त्याचा त्यांना फायदा नक्कीच होणार आहे. हे लक्षात घ्या मुलांनो. कहानी शुरू करने से पहले एक चीज़ आपको फिर से बताना चाहूँगा. काय
तर ते म्हणजे मुलांनो देर आर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. नावं काय आहेत बोला. फर्स्ट इज साइन थिटा, कॉस थिटा, थर्ड इज टॅन थिटा. सिक्वेन्स लक्षात आलं आहे का मुलांनो. माझ्यासारखा पाठ असला पाहिजे, त्यात कन्फ्युजन नको. कॉट थिटा, सेक थिटा अँड बच्चे लोक नेक्स्ट वन इज कोसेक थिटा. कोण कुणाचा रिलेटिव्ह आहे हे तुम्हाला आता इवन समजलं आहे. साईनचा रिलेटिव्ह आहे कोसेक, कॉसचा आहे सेक आणि टॅनचा आहे कॉट. मला तुम्हाला विचारायचं आहे यामध्ये 2 महत्त्वाचे बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, ते म्हणजे साईन आणि कॉस. ऑल रिमेनिंग रेशोज आर डिराइव्ड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. मुलांनो लक्षात ठेवा, हे बाकीचे रेशो ह्या दोघांवरूनच तयार होतात. कसे तयार होतात ते पण तुम्हाला सांगतो मुलांनो. साईनचा कोसेक रेसिप्रोकल आहे, तर कोसेक थिटाला काय लिहिता येतं बरं 1/साइन थिटा. लक्षात ठेवा बरं का मुलांनो. सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे बघा कॉसचा, म्हणजे त्याला काय लिहिता येईल 1/कॉस थिटा लिहिता येईल. तुम्ही म्हणा टॅन हा कॉटचा रेसिप्रोकल आहे. हो सर नक्कीच बरोबर आहे, पण मी त्याच्यामध्ये नाही लिहिणार आहे त्याला. टॅन म्हणजे काय लिहितो मी मुलांनो, साइन थिटाला डिवाइड बाय कॉस थिटा लिहित असतो. इज दॅट क्लिअर. अँड कॉट थिटा इज इक्वल टू व्हॉट कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बस हे फॉर्म्युल्यांची लिस्ट तुमच्या समोर आली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला लक्षात आहेत 3 आयडेंटिटीज. पहिली आयडेंटिटी आहे मुलांनो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कितना बच्चो 1. सेकंड आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे तर मुलांनो सेक स्क्वेअर थिटा. करेक्ट. अँड थर्ड आयडेंटिटी इज 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इज दॅट क्लिअर. दीज आर द 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. बरं मुलांनो आपल्याला पुढे जायचं आहे, तर ह्या एवढ्याच फॉर्म्युल्यांना घेऊन पुढे जाणार आहेत मुलांनो. यापेक्षा वेगळा फॉर्म्युला मी यूज करणार नाही. त्यामुळे एवढे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आहेत का. असतील तर आजचं सेशन एकदम बेस्ट असणार आहे तुमच्यासाठी. तर चला सुरुवात करूया मुलांनो. पहिला प्रॉब्लेम आहे प्रूव्ह दॅट. पहिल्यामध्ये टॅन स्क्वेअर थिटा आहे, ब्रॅकेटमध्ये 1 - साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आणायचं आहे 1 - कॉस स्क्वेअर थिटा आणायचं आहे. तर हे कशा रीतीने करता येईल मुलांनो, तर ऑब्वियसली LHS घेऊन काय आणायचं आहे RHS. चलो शुरुआत करते बच्चों. LHS इज इक्वल टू प्रॉब्लेम लिख लेता हूँ मैं. टॅन स्क्वेअर थिटा लिहिला आहे मी, त्याला मल्टीप्लाय असतं है आणि पुढचा ब्रॅकेट आहे 1 - साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू. बच्चे लोग ध्यान दो इस तरफ. टॅन स्क्वेअर थिटा 2 मिनटं तसंच ठेवलं आहे, पण 1 - साइन स्क्वेअर थिटा म्हणजे मला माहिती आहे काय असतं ते. तुम्हाला जी आयडेंटिटी पार्ट आहे मुलांनो शेजारी मी लिहितो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तुम्हाला माहिती ना. हो सर. जर मी काय केलं कॉस स्क्वेअर थिटा को इधर ही रखा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा को वहाँ पर भेज दिया, तो 1 - क्या बनेगा साइन स्क्वेअर थीटा. सेम स्टोरीज. जर साइन स्क्वेअर थीटा कीप ॲज इट इज आणि मी जर कॉस स्क्वेअर थीटाला त्या बाजूला पाठवलं तर 1 - इट बिकम्स कॉस स्क्वेअर थीटा. ओके. अँड देर इज टॅन थीटा इज ऑल्सो देअर. मुलांना जेव्हा प्रॉब्लेममध्ये काय आणि कसं प्रूव्ह करावं समजत नाही तेव्हा एकच काम करायचं. टॅन स्क्वेअर थीटा आहे ना, तुम्हाला टॅन थिटाचा विचार करायचा आहे. टॅन थिटा इन टर्म्स ऑफ साइन कॉस काय असतं साइन अपॉन कॉस. मुलांनो जेव्हा प्रॉब्लेममध्ये काही समजत नाही तेव्हा प्रॉब्लेमला साइन कॉसमध्ये करायचं आहे. तुम्ही म्हणाल टॅनला काय करता येईल तर साइन अपॉन कॉस. तर मी इथं टॅन स्क्वेअर थिटा कॅन बी रिटन ॲज साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. मुलांनो इथं स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअरमध्ये लिहिलं आहे साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. इथं उद्या इथं टॅन क्यूब थिटा असतं तर मी काय लिहिलं असतो बरोबर साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा लिहिलं असतं. मल्टिप्लायचं साइन डॉट लिहा नाही तर मल्टिप्लाय साइन. 1 - साइन स्क्वेअर थिटा काय बरं बघा बरं तिथे 1 - साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वॉट कॉस स्क्वेअर थिटा. तर इथे लिहूया कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन. बच्चे लोग क्या हो सकता है यहाँ पर कैंसल कॉस स्क्वेअर थीटा कैंसल होणार म्हणजे 1. साइन स्क्वेअर थीटा इंटू 1 इज साइन स्क्वेअर थीटा. इज इट आवर राईट हँड साईड. ती राईट हँड साईड नाही आहे. बट साइन स्क्वेअर थीटाला काय लिहिता येतं मुलांनो बघा ना तिथेच 1 - कॉस स्क्वेअर थीटा. बाकीला दूर जायचंच नाही आहे. इज इक्वल टू वॉट राईट हँड साईड. रिझन्समध्ये तुम्हाला लिहिता येणार आहे. इज दॅट क्लियर टू बच्चे लोग. एक प्रॉब्लेम होमवर्क के लिए बनता ही है. लगेच एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला असणार आहे आणि सगळे प्रॉब्लेम मला 9850749654 यावरती व्हॉट्सअप करायचे आहेत, सेंड करायचे आहेत. होमवर्कसाठी काय प्रॉब्लेम माहिती का मुलांनो कॉट स्क्वेअर थिटा इंटू 1 -
कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय आहे माहिती का मुलांनो, तर 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा. हा प्रॉब्लेम सेम टू सेम वाला एक प्रॉब्लेम तुम्हाला दिला है जो तुम्ही नक्कीच करणार आहात. चलो बच्चों आगे बढ़ते नेक्स्ट प्रॉब्लेम की तरफ. आणि प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही पण विचार करून बघा मुलांनो क्या किया जा सकता है. प्रॉब्लेम नंबर 2 आहे आपल्याकडे, ज्याचं सोल्युशन आपण बघणार आहोत. बच्चे लोग LHS इज इक्वल टू काय आहे प्रॉब्लेम, टॅन थीटा प्लस कॉट थीटा. आणि आन्सर कशामध्ये आणायचे, त्या बाजूला सेक आणि कोसेक. मुलांनो विचार करायचा आहे, स्कॅन करायचं आहे जरा ब्रेनला आणि विचार करायचा आहे काय बघितले आपण, टॅन आणि कॉटबद्दल एखादा फॉर्म्युला आहे का अवेलेबल आपल्याकडे. यस आपल्याकडे अवेलेबल आहे. कोणता फॉर्म्युला माहिती का मुलांनो, तुम्हाला दाखवत आहे मी. हा वाला फॉर्म्युला, टॅन थीटा म्हणजे साईन थीटा अपॉन कॉस थीटा अँड कॉट थीटा इज कॉस थीटा अपॉन साईन थीटा. हा फॉर्म्युला माहिती. तशी ही दोन फॉर्म्युले पण लक्षात ठेवा, कारण 2 मिनिटानंतर ती पण तुम्हाला लक्षात येणार आहेत. मुलांनो टैन थीटाला कसं लिखता येईल बरं, क्या मैं टैन थीटा को साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिख सकता हूँ. यस सर. प्लस कॉट थीटाला मी कॉस थीटा अपॉन साइन थीटा लिहिता येईल का रे मुलांनो. यस सर. कसं लिहिलंय समजलं का, जेव्हा काहीच येत नाही तेव्हा इन टर्म्स ऑफ साइन कॉसमध्ये करायचं त्या रेशोला. आणि जेव्हा जेव्हा अशा रीतीने रेशोमध्ये प्लस किंवा मायनस येईल, जस्ट डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना मुलांनो, जर आपल्याकडे ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी असं काही असेल तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय असतं, ए ने डीला मल्टिप्लाय, ए इंटू डी, बीच में साइन प्लस, मग बी ने सीला मल्टिप्लाय करायचं, बी इंटू सी, डिवायडेड बाय काय होईल, बी ने डीला मल्टिप्लाय, बी इंटू डी. चला ही स्टोरी आपण काय करूया मुलांनो, इकडे क्रिएट करूया. बघा साइन थीटा इंटू साइन थीटा इट विल बी साइन स्क्वेअर थीटा. साइनने साइनला मल्टिप्लाय केलं, इज दॅट क्लिअर. प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय काय होईल बरं, कॉस थीटा इंटू साइन थीटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन कंप्लीटेड. पण मला सांगा मुलांनो, आठवतंय का रे तुम्हाला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती होणार बरं, 1. सो लिखो बच्चो 1 पहिली आयडेंटिटी, डिवाइड बाय कॉस थीटा इंटू साइन थीटा. ओके. पण हे आपली आहे का मुलांनो, RHS नाही. मला सांगा मुलांनो, क्या मैं इसको इस तरह से लिख सकता हूँ, इज इक्वल टू कलर कॉम्बिनेशन ऐसा होना चाहिए. ओके. इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा इंटू साइन थीटाला मी 1 अपॉन कॉस थीटा इंटू 1 अपॉन साइन थीटा असं लिहिलं तर काही वेगळं होईल का मुलांनो, अजिबात होणार नाही सर, कारण 1 इंटू 1 1च असतं आणि हे इंटू हेच असणार आहे. पण मुलांनो कहाणीमध्ये ट्विस्ट काय आलं आहे, 1 अपॉन कॉस थीटालाच आपण काय म्हणायला लागलो आहे, सेक थीटा. तर हे लिहूया सेक थीटा आणि 1 अपॉन साइन थीटा कसला रेसिप्रोकल आहे, कोसेक थीटा. कोण कोणाचा रिलेटिव्ह आहे हे चांगलं लक्षात ठेवा. दिस इज नथिंग बट राईट हँड साईड. तर LHS घेऊन RHS आलेलं आहे. यामध्ये आता वेगळं काही सांगत नाही मुलांनो, ह्यावरती वेगळा प्रॉब्लेम येणार नाही, हेच सोल्युशन आहे. इथं 1 कसं आलं आहे रिझनमध्ये तुम्ही देऊ शकता. वेरेवर यू वॉन्ट टू गिव रिझन यू कॅन गिव इट, लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉब्लेम इज 1 अपॉन 1 माइनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन 1 प्लस कॉस थीटा इक्वल टू आंसर आने से 2 कोसेक स्क्वेयर थीटा. बच्चे लोग अच्छी तरह से ध्यान दो इस तरफ. काय करायचं आहे तुम्हाला, मी काय करतोय मुलांनो, LHS कन्सिडर करतोय आणि LHS लिहून घेतोय. 1 अपॉन 1 मायनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन 1 प्लस कॉस थीटा. प्रॉब्लेम लिहिला, इज इक्वल टू द साइन. काय करावं बरं मुलांनो, जस्ट अशा रीतीने दोघं जण असतील आणि ऑलरेडी कॉसमध्ये मध्ये प्लस साइन आहे, तर जस्ट डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. गो फॉर द क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा 1 इंटू हे 1ने याला मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस कॉस थीटाच असणार आहे मुलांनो. बीच में साइन प्लस है तो प्लस, 1 इंटू 1 माइनस कॉस थीटा तो 1 माइनस कॉस थीटा ही होगा, डिवाइडेड बाय इन दोनों का मल्टीप्लिकेशन 1 माइनस कॉस थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा. आगे जाते हैं बच्चों, इज इक्वल टू साइन. मला सांगा
काही होईल का रे कॅन्सल? न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला नाही. प्लस कॉस थिटा मायनस कॉस थिटा कॅन्सल होणार सर. 1 + 1 किती असणार आहे? 2 डिवायडेड बाय, याने याला मल्टिप्लाय करत बसायचं नाही. आपल्याकडे डोकं आहे ना मुलांनो, आठवा. इट इज जस्ट लाईक 1 - कॉस थिटा इंटू 1 + कॉस थिटा. हे कोणासारखं दिसतंय? आपला तोच ट्विन्स फॉर्म्युला आपण मॅथमॅटिकल आयडेंटिटीज बघितल्यात ना, a + b मल्टिप्लाइड बाय a - b. काय आन्सर असतं याचं? a² - b². आहे का याद? आहे का आठवण मुलांनो याची? यस सर. मग मला सांगा 1 - कॉस थिटा इंटू 1 + कॉस थिटा काय होणार? 1चा स्क्वेअर 1 होणार. अय मुलांनो, 1चा स्क्वेअर 1 होणार का? लिहू 1². काय लिहायची गरज नाही, मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर cos² थिटा होणार. जस्ट इथपर्यंत कळलं? a² - b² म्हणजे पहिली टर्म मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे. बरोबर आहे. आता पुढे जाऊया मुलांनो. काय आहे बघा, इज इक्वल टू, मला सांगा 2 ॲज इट इज. पण आठवतंय का तुम्हाला 1 - cos² थिटा म्हणजे काय लिहिलं होतं आपण? यस, sin² थिटा लिहिलं होतं. sin² थिटा इक्वल टू 1 - cos² थिटा आहे, तो 1 - cos² थिटा इक्वल टू sin² थिटा. बरोबर आहे, मस्त. बरं, हे आपली RHS आली का? नाही सर. पण मी याला असं लिहू शकतो का? 2 थोडा बाजूला मल्टिप्लाइड बाय 1 / sin² थिटा. बघा चित्र एकदम क्लिअर होईल. 2 तसाच लिहिला आहे, पण 1 स्क्वेअर थोड्यासाठी बाजूला ठेवा. स्क्वेअरला थोडं बाजूला ठेवा, बाजूला. 1 sin थिटा काय होतं? कोसेक थिटा होतं सर. 1 sin थिटा काय होतं? कोसेक थिटा होतं. पण इथं स्क्वेअर आहे ना आपणमध्ये, मग इथंही स्क्वेअर लिहा. रिझन द्यायचं तर तुम्ही देऊ शकता, क्योंकि कोसेक थिटा इज इक्वल टू कितना होता है? 1 sin थिटा होता है बच्चे लोग. एंड दिस इज नथिंग बट RHS, राईट हँड साईड. हेन्स प्रूव्ह असं तुम्हाला लिहायचं आहे. होमवर्कसाठी एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देतोय मुलांनो, नक्की ट्राय करा. काय प्रॉब्लेम आहे तो इथं लिहूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर येईल. मला माहिती तुम्हाला करता येणार आहे. 1/1 - sin थिटा प्लस 1/1 + sin थिटा, करेक्ट आहे, इज इक्वल टू 2 sec² थिटा. हे आहे तुम्हाला सोडवायचं मुलांनो. हे जर जमले तुम्हाला तर हे नक्की जमणार आहे. ट्राय करायचं आहे आणि सोडवून बघायचं. यात काही अडचण वाटली कमेंट करा मुलांनो, आणि तुमच्या कमेंट्स येऊ द्या. तुम्हाला सेशन कसं वाटतंय? सेशन आवडलं तर सेशन नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. ओके. आपले ऑफलाईन सेशन हे कुठे आहेत? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकच्या समोर. त्यामुळे त्याचे सेशन्स आपण आता लवकरच मंडेपासून सुरू करणार आहोत, तर सगळ्यांनी ते लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुमचं नाव काय करायचं आहे? रजिस्टर करायचं आहे, तर तुम्हाला सेशन अटेंड करता येईल ऑफलाईन. ओके. चलो बच्चों, आगे बढ़ते हैं. 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे. कोसेक थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू आणायचं आहे कॉस थिटा इंटू कॉट थिटा. हे कसं आणता येईल बघूया मुलांना. काय करूया? LHS कन्सिडर करूया. लेटेस्ट कन्सिडर लेफ्ट हँड साइड LHS. काय आहे LHS? कोसेक थिटा मायनस साइन थिटा. मुलांनो ऑलरेडी एक साइन आहे, पण हा नाही, साइन कॉसमध्ये करायचं असतं ना, पण एक ऑलरेडी साइन आहे, म्हणजे ह्या कोसेकलाच फक्त बदलावं लागेल. आणि कोसेक थिटा इतक्यात बघितलं मागच्या प्रॉब्लेममध्ये काय असतं मुलांनो? 1 sin थिटा असतं सर. मायनस कोण आहे? साइन थिटा आहे सर. आणि मी तुम्हाला कधीतरी सांगितलं आहे, जिसका कोई नहीं होता उसका डिनॉमिनेटर 1 होता है यारो. झालं. 1 कुठून लिहिलं आहे समजलं? आता अशी सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये आली तर एकच काम करायचं आहे, जस्ट डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं करणार? 1 × 1 1 मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा sin² थिटा अपॉन साइन थिटा इंटू 1 साइन थिटा इज इक्वल टू बताओ बच्चो 1 - sin² थिटा काय असतं? आयडेंटिटी नंबर 1 परत सांगायला नको आहे. 1 - sin² थिटा काय लिहिलं होतं? लिहून दाखवलं आहे तुम्हाला. cos² थिटा डिवायडेड बाय साइन थिटा होतं. बट ही काय राईट हँड साईड आहे का? तर नक्कीच नाही आहे सर. मग करायचं काय? अजून काहीतरी करावं लागेल आयुष्यात, अजून काहीतरी करावं लागेल. मी काय करतो? cos² थिटा म्हणजे काय असतं रे मुलांनो? कोणी सांगेल आपल्याला? cos थिटा इंटू cos थिटा असतं. त्याने त्यालाच मल्टिप्लाय करायचं. अपॉनमध्ये साइन थिटा ना, कोणाला तरी डिवाइड बाय साइन थिटा लिहिण्यापेक्षा याला डिवाइड बाय साइन थिटा लिहितो बरं का. मल्टिप्लिकेशनमध्ये डिवाइड कोणत्या तरी एकालाच असतं, ते लक्षात ठेवा.
मग दिस इज इक्वल टू पहिला कॉस थीटा ॲज इट इज झाला आहे, बट क्या आप इसे पहचानते हो? कॉस थीटा अपॉन साइन थीटा काय असतं? कॉट थीटा असतं सर. म्हणजे कॉट थीटा लिहिला आहे आणि दिस इज नथिंग बट, सांगण्यास अतिशय आनंद होतो की हीच आपली राईट हँड साईड आहे मुलांनो, हीच आपली राईट हँड साईड आहे. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोक? यस सर. आता होमवर्क देतोय मी तुम्हाला, नक्की ट्राय करा. सेक थीटा मायनस कॉस थीटा इज इक्वल टू काय लिहायचं आहे मुलांनो? साइन थीटा इनटू टैन थीटा. ये वाला प्रॉब्लेम आप ज़रूर ट्राय करो बच्चों, आप ज़रूर ट्राय करो. एकावर एक फ्री योजना दिली, फक्त एक वेगळा होता, त्याच्यावरती काही बनत नव्हते. काही गोष्टी युनिक असतात माझ्यासारख्या, त्यामुळे तो दुसरा प्रॉब्लेम थोडा युनिक होता. चला मुलांनो नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया ना, चालते ना? यस. आता हा प्रॉब्लेम आहे, 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे. LHS घेऊन RHS केवढं आणायचं आहे बघा, कोसेक थीटाचे फक्त. नो प्रॉब्लेम, नॉट टू वरी. आपण सोडवूया मुलांनो. LHS घेऊया. LHS इज इक्वल टू ऊपर है साइन थीटा अपॉन में है 1 प्लस कॉस थीटा प्लस साइन कॉस थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा. इज दॅट क्लिअर बच्चे लोग? इज इक्वल टू द साइन. ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये साइन कॉस आहे, कॉस साइन आहे, लक्षात ठेवा मुलांनो. आणि जेव्हा दोन रेशोंमध्ये प्लस साइन किंवा मायनस साइन असेल तर आपल्याकडे एकच मेथड आहे, गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं मुलांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आणि ते कसं करायचं रे मुलांनो? साइनला साइनने मल्टीप्लाय करा, साइन स्क्वेयर थीटा होगा बच्चों, प्लस 1 प्लस कॉस थीटा को कॉस थीटा से मल्टीप्लाई करेंगे तो कॉस थीटा इनटू छानपैकी ब्रैकेटमध्ये लिहा 1 प्लस कॉस थीटा, जो है वो लिख डालो बच्चों, डिवाइडेड बाय इन दोनों का मल्टीप्लिकेशन 1 प्लस कॉस थीटा इनटू काय होणार आहे रे? साइन थीटा असणार आहे. चला मुलांनो काही हरकत नाही, दिस इज इक्वल टू. कहानी अब तक क्लियर आहे बच्चो? यस, फर्स्ट क्लास. आता काय करावं? क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केलं मला? 1 2 आणि हे 3 मल्टिप्लिकेशन असतात अशा याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर. मुलांनो अब बताओ मुझे, साइन स्क्वायर थीटा तो एज इट इज रखता हूँ मैं, प्लस कॉस थीटा इंटू 1 कॉस थीटा प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वायर थीटा डिवाइडेड बाय, इन दोनों का मल्टिप्लिकेशन मत करो बच्चों, तसं आहे तसंच ठेवा, 1 प्लस कॉस थीटा इंटू साइन थीटा. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? डन डना डन डन. पुढे करायचं काय? तुम्हाला एक माहिती का मुलांनो, साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर कितीही दूर असले, साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर कितीही दूर असले तरी ते एकच असतात. कारण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती होतं? 1. हे आधीला वाटलंच तर, पण मी आता एवढं लिहित नाही बसणार आहे. मी काय म्हणणार आहे? इज इक्वल टू साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. रिझनमध्ये देऊन टाका वाटल्यास. प्लस कोण उरला आहे? कॉस थीटा उरला आहे सर. डिवाइड बाय कोण आहे रे? 1 प्लस कॉस थीटा दिसतोय आणि त्याला मल्टिप्लाय कोण आहे? तर साइन थीटा दिसतंय. उघडा डोळे आणि बघा नीट मुलांनो. न्यूमरेटरला 1 प्लस कॉस थीटा, डिनोमिनेटरला 1 प्लस कॉस थीटा, विल गेट कैंसल. न्यूमरेटर में बच गया 1 और डिनोमिनेटर में रह गया साइन थीटा. इज दैट क्लियर टू यू बच्चों लोग? तो 1 अपॉन साइन थीटा किसे कहते हैं? साइन कसला रेसिप्रोकल आहे? कोसेकचा. मग 1 अपॉन साइन थीटा इज व्हाट? कोसेक थीटा. दिस इज नथिंग बट राइट हैंड साइड. ही आपली राइट हैंड साइड झाली आहे मुलांनो. अब क्या करें, आगे कैसे जाए? बस आता एक प्रॉब्लेम होमवर्क के लिए तो बनता ही है. होमवर्कसाठी एक प्रॉब्लेम मेरी तरफ से. मुलांनो प्रॉब्लेम आहे कॉस थीटा डिवाइड बाय 1 प्लस साइन थीटा प्लस साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा इज इक्वल टू आन्सर आणायचा आहे सेक थीटा. नक्की ट्राय करायचं आहे मुलांनो. तुम्हाला कितपत हा प्रॉब्लेम मी शिकवलेला समजला आहे हे समजण्यासाठी तुम्हाला तो सोडवायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. व्हॉट्सअप नंबर दिला आहे, पाठवा, मला तेव्हा समजणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, चला पुढच्या प्रॉब्लेमकडे तुम्हाला घेऊन जातोय. प्रॉब्लेम नंबर असणार आहे तो 6. हा आहे तो प्रॉब्लेम. चला आता मागचा प्रॉब्लेम तुम्हाला आवडला आहे ना, तर हा पण आवडेल मुलांनो. बघा LHS इज इक्वल टू, मैं लिख रहा हूँ यहाँ पर LHS ऊपर है साइन अपॉन में 1 प्लस कॉस थीटा प्लस साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा. बरं का मुलांनो? तुम्ही म्हणणार सर ह्या दोघांमध्ये प्लस आहे, गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन.
मी म्हणणार नक्कीच यस तुम्ही बरोबर आहात, पण मी त्या अगोदर तुम्हाला सांगणार इधर कुछ तो अलग करते, इथं काहीतरी वेगळं करणार आहे मी. काय, मला एक गोष्ट ऑब्झर्व झाली आहे, न्यूमरेटरला इथे साइन थीटा आहे, इथे सुद्धा साइन थीटा आहे. क्या मैं साइन थीटा को कॉमन ले सकता हूँ बच्चों? यस घेऊ शकतो सर. साइन थीटा जर बाहेर बोलून घेतलं, साइन थीटा जर बाहेर बोलवला तर आतमध्ये राहिलंय काय? अरे राहिलंय काय? जेव्हा साइन थीटा बाहेर येतं वरती 1 असतोय, अपॉनमध्ये 1 प्लस कॉस थीटा प्लस 1 अपॉन 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू साइन. समजलं ना मुलांनो? यस. आता मात्र या दोघांमध्ये काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि जे करायला आपल्याला अजिबात त्रास नाही होणार आहे. कसं बघा, हे साइन थीटा कीप ॲज इट इज, अंदर ही अंदर मल्टीप्लिकेशन करो बच्चों. 1 से 1 माइनस कॉस थीटा को मल्टीप्लाई करो, 1 माइनस कॉस थीटा होणार प्लस साइन बरकरार आहे मुलांनो. 1 इंटू 1 प्लस कॉस थीटा, 1 प्लस कॉस थीटा डिवायडेड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 प्लस कॉस थीटा इंटू 1 माइनस कॉस थीटा. इज दॅट क्लिअर टू यू बच्चो? यस. आता यामध्ये काय होणार? काय कॅन्सल होणार? मायनस कॉस थीटा प्लस कॉस थीटा गेट कॅन्सल. बरं का मुलांनो, हे कॅन्सल झालेलं आहे, तर इज इक्वल टू साइन. इज इक्वल टू काय म्हणतोय मी? साइन. कॅन्सल झाल्यानंतर बाहेर आहे साइन थीटा, ब्रॅकेटमध्ये काय काय राहिलं आहे बघा, 1 आणि 1 2 होत आहेत. बरं का, मी ब्रॅकेट टाकायचीच गरज नाही, साइन थीटाला मल्टिप्लाय साइन टाकतो. 1 प्लस 1 किती रे मुलांनो? 2 अपॉन, मला सांगा, इट इज जस्ट लाईक ए प्लस बी ए मायनस बी. परत तेच ना मुलांनो, ट्विन्स फॉर्म्युला आपला ए प्लस बी ए मायनस बी. काय आन्सर असतं याचं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे काय आपलं फायनल आन्सर आहे. मला सांगा मुलांनो, हा 2 आहे बरं का. हां, तर ह्याचं काय होईल? ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर एकाचा स्क्वेअर 1 मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे कॉसचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. डन 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 डन. इज इक्वल टू साइन थीटा तो ॲज इट इज आहे बच्चो, मल्टीप्लाइड बाय 2 बरं का, डिवायडेड बाय 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे काय होणार रे? अरे तेच ना, पहिला फॉर्म्युला आयडेंटिटी नंबर 1, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा होणार. बरोबर ओळखलं आहे, साइन स्क्वेअर थीटा. असं लिहिल्यानंतर लगेच तुम्हाला लक्षात येईल, न्यूमरेटरला एक साइन थीटा, डिनॉमिनेटरला एक साइन थीटा कॅन्सल. बरं का मुलांनो, राहिलं आहे काय? 1 इंटू 2 2 बरं का मुलांनो, डिवाइड बाय कोण आहे? साइन थीटा. ओके. इज इक्वल टू 2 अपॉन साइन थीटा आलं आहे, पण ही आपली राईट हँड साईड आहे का? नो सर. क्या मी 2 इंटू असं लिहू शकतो की याला 1 अपॉन साइन थीटा? थोड्या वेळासाठी लिहिता येईल ना सर. 2 ॲज इट इज आहे. मला सांगा 1 अपॉन साइन थीटा म्हणजे काय रे? होईल का कोसेक थीटा? 1 अपॉन साइन थीटा कोसेकचा रेसिप्रोकल आहे ना? यस सर. कोसेक थीटा रिझनमध्ये द्यायचं तर द्या. काय रिझन आहे तुम्हाला माहिती आहे? दिस इज राईट हँड साईड. 1 अपॉन साइन थीटा म्हणजेच कोसेक थीटा असतं, हे तुम्हाला माहिती आहे, मला चांगलं कळलं आहे बरं का मुलांनो. आता पुढे बघा, एक प्रॉब्लेम मग तुमच्यासाठी असायलाच पाहिजे होमवर्क. काय आहे माहिती का मुलांनो? कॉस थीटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थीटा प्लस साइन, तिथे काय असणार आहे? कॉस थीटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू, खाली लिहितो बरं का, इज इक्वल टू 2 सेक थीटा. नक्की नक्की ट्राय करा मुलांनो. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला करताच आला पाहिजे. जर तुम्हाला हा करता नाही आला तर समजायचं कुछ तो गडबड है दया. लक्षात ठेवा, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळं आलं पाहिजे. हा प्रॉब्लेम बघायचा आहे सगळ्याच विद्यार्थ्यांनी. काय म्हणणं आहे यांचं? LHS घेऊया आणि पटदिशी RHS आणूया. काय आहे आपल्याकडे? सेक स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा. मुलांना उत्तर तर काय आणायचं तुमच्या समोर दिसतंय. मग आता तुम्हाला वाटतंय का काही करता येईल तुमच्याच्याने? मायनस साईनच्या ह्या बाजूला आणि मायनस साईनच्या त्या बाजूला असं काय आहे जी कॉमन बोलवता येईल तुम्हाला? आहे का काही? हो सर, सेक स्क्वेअर थीटा आहे जी कॉमन घेता येणार आहे. ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे सांगा बरं? तर ब्रॅकेटमध्ये असणार आहे, इथं असणार आहे 1 पूर्ण कॉमन घेतला आहे, मायनस इथे असणार आहे साइन स्क्वेअर थीटा. एकदम करेक्ट आहे सर. सेक स्क्वेअर थीटा कीप ॲज इट इज थोडी देर के लिए, आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा परत तेच ना मुलांनो. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय रे? कॉस स्क्वेअर थीटा. मला सांगा ये रिश्ता क्या कहलाता है? नेमकं काय?
सेक स्क्वेअर थिटाला मी काय लिहू शकतो, सेक थिटा म्हणजे 1/cos असतं ना, सेक स्क्वेअर थिटाला मी 1 काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थिटा इंटू इथे आहे कॉस स्क्वेअर थिटा, ही टर्म ह्या टर्मला कॅन्सल, 1 × 1 1 इज इक्वल टू राईट हँड साईड. हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. बरं का मुलांनो, हे जर तुम्हाला कळलं असेल तो एक प्रॉब्लेम तो बनता है आपके लिए. एक प्रॉब्लेम नक्की ट्राय करा. यस मुलांनो, काय प्रॉब्लेम देतोय तुम्हाला नीट बघा. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती आणायचं आहे माहिती का रे मुलांनो, 1. हे तुम्ही करून दाखवा. ते जर कळलं तर हे करता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे कसं आलं आहे, तर सगळ्यांना माहिती आहे सेक थिटा म्हणजे काय असतो रे, सेक थिटा इज इक्वल टू काय असतो, 1/cos थिटा. परत विचारू नका नेमकं काय आणि कसं आलं आहे, रिझन्स देता येतात आपल्याला. हे वरती ॲक्च्युली रिझन इथं, हे लक्षात घ्या. डन. 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे, 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे आणि 10 नंबरचा प्रॉब्लेम आहे. असे ओके 9 नंबर 1 2 9 ओके 8 नंबरला डबल झाला आहे. ओके एक प्रॉब्लेम बोनस झाला आहे. चला काय हरकत नाही, एक प्रॉब्लेम एक्स्ट्रा झाला आहे मग तो तुम्हाला करायला होतो. मग LHS इक्वल टू, चला हा जरा थोडासा वाटतं आहे मला सांगण्यासारखा, सांगून देतो आहे. तुम्ही म्हणाल अवघड आम्हाला ठेवला आहे आणि सोपा सोडवला आहे. तुम्ही ऐका मुलांनो, तसं काहीच नाही. इज इक्वल टू असं लिहून घेतलं आहे. आता इथं सेकचा पॉवर 4 आहे, इथं सेक स्क्वेअर आहे आणि आन्सर टॅनमध्ये आणायचं आहे. सेक आणि टॅनचं कनेक्शन असलेलं काही आहे का आपल्याकडे? यस सर. कोणता आहे माहिती का? हा फॉर्म्युला 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू क्या था बच्चो, सेक स्क्वेअर थिटा होतं ना. यस सर. मग आपण काय करूया, एकदम सिम्पलची गोष्ट करूया. सेक रेस टू 4 आहे, सेक स्क्वेअर एमध्ये लहान कोण आहे, सेक स्क्वेअर आहे. मग त्याला कॉमन काढूया. या रे या बाहेर या, सेक स्क्वेअर आहे बाहेर या, आतमध्ये काय राहिलं आहे मला नो, सेक रेस टू 4 एमध्ये सेक स्क्वेअर ए राहिला आहे मायनस किती राहिला आहे मुलांनो 1. परत याने याला मल्टिप्लाय केलं तर हेच येईल का, चेक करून घ्या. सेक स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर ए सेक रेस टू 4, सेक स्क्वेअर ए इंटू 1 सेक स्क्वेअर ए, मध्ये मायनस आहे. बरोबर आहे सर. पण आपलं उत्तर मला सांगा, जर मी +1ला त्या बाजूला पाठवलं आणि इकडे टॅन स्क्वेअर थिटा ठेवला तर इट कॅन बी रिटन ॲज सेक स्क्वेअर थिटा -1. हो का नाही मुलांनो, लिहिता येतं बघा. त्याचा कसा वापर करता, सेक स्क्वेअर ए म्हणजे काय लिहिता येईल, पहिला 1 + tan स्क्वेअर ए लिहिता येईल सर, काही अडचण नाही, मल्टिप्लाइड बाय. पण सेक स्क्वेअर ए -1 म्हणजे काय, उलटं टॅन स्क्वेअर ए लिहिता येईल. बघा दोन्ही फॉर्म्युल्यांचा चपखल वापर केला आहे मी. बस अब क्या करना है, tan स्क्वेअर ए इंटू 1 tan स्क्वेअर ए लिहिलं आहे प्लस tan स्क्वेअर ए इंटू tan स्क्वेअर ए tan रेस टू 4a झालं आहे मुलांनो. बरं का, याला जर लिहिताना अगोदर tan रेस टू 4a लिहायचं तर लिहा ना सर, प्लस tan स्क्वेअर ए नंतर लिहायचं तर नंतर लिहा. दिस इज नथिंग बट राईट हँड साईड. हे आपलं उत्तर झालं आहे. आणि यावरती पण एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देणारच आहे. तो काय आहे बघा मुलांनो, होमवर्कसाठी एक प्रॉब्लेम. ओके, तर मुलांनो सेक रेस टू 4a काय लिहूया, कोसेक रेस टू 4a मायनस काय असणार आहे, तुम्हाला पण कळलं असेल मी फॉर्म्युला प्रॉब्लेम कसा तयार केला आहे, इज इक्वल टू कॉट रेस टू 4a प्लस काय रे मुलांनो कॉट स्क्वेअर ए. नक्की तुम्हाला करता येईल. इथं आयडेंटिटी नंबर 3 वापरता येईल. कशी वापरायची इथं तुम्हाला कळलं असेल तर ते नक्की करा. आता 8 नंबरचा प्रॉब्लेम माझ्याकडनं रिपीट झाला आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कसाठी करा आणि नाही आलं तर तुम्ही मला विचारा. बघा का मुलांनो, इथं सेक थिटा, इथं बघा सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा लिहा, टॅन थिटा साईन थिटा cos थिटा लिहा आणि 1/cos थिटाला कॉमन घ्या. हे माझ्याकडनं एक्स्ट्राचा प्रॉब्लेम म्हणून सोडवा. 9 नंबरचा हा प्रॉब्लेम आहे, हा आपण करणार आहोत. बरं का मुलांनो, LHS लेफ्ट हँड साईड इक्वल टू 1 + cos ऑफ ए डिवायडेड बाय साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ ए डिवायडेड बाय 1 + cos ऑफ ए इज इक्वल टू काय करावं मुलांनो, मला सांगा मुलांनो. या दोघांमध्ये प्लस आलं रे आलं, अशा रेशोमध्ये प्लस किंवा मायनस, गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन. यापेक्षा बेस्ट काय राहू शकत नाही. याला याने मल्टिप्लाय केलं मुलांनो 1 + cos ए, इथं पण 1 + cos ए, त्याला त्यानेच मल्टिप्लाय केलं सेम याला, तर त्याचा काय होत असतो स्क्वेअर. म्हणजे 1 + cos एचा काय लिहिला मी, स्क्वेअर लिहिला. प्लस साइन एला साइन एने मल्टिप्लाय केलं साइन स्क्वेअर ए बच्चे लोक, डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन साइन ए इंटू
1 प्लस कॉस ऑफ ए इज इक्वल टू साईन. बच्चे लोक मला याचं एक्सपेन्शन करायला तुम्हाला शिकवलं ना. बघा तुम्हाला वाटतं ना मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बेसिक कुठेतरी वापरता येते तर नक्की तुम्हाला समजणार आहे मुलांनो. मी पहिल्या लेक्चरमध्येच तुम्हाला शिकवलं आहे ए प्लस बीचा स्क्वेअर शिकवलं आहे का नाही. येस. काय फॉर्म्युला होता हा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर होतं. करेक्ट आहे मुलांनो. तसा याचं मला सांगा बरं 1 प्लस कॉस ए द होल ब्रॅकेटचा स्क्वेअर त्या फॉर्म्युल्याने पहिल्या टर्मचा स्क्वेअर एकाचा स्क्वेअर 1 प्लस 2ab म्हणजे 2 × 1 × कॉस ए म्हणजे 2 कॉस ए बरं का मुलांनो प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर ए प्लस पुढे कोण आहे मुलांनो हे साईन स्क्वेअर ए राहू द्या तसाच डिवायडेड बाय यांचं मल्टिप्लिकेशन करत बसू नका. साईन ए ॲज इट इज इनटू द ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ ए. बरं का मुलांनो तुम्ही नीट बघितलं मेरी नज़र से तुम देखो तो तुम्हें नज़र आएगा बच्चों. कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए किती होतं 1. काय होतं आहे रे मुलांनो बघा इज इक्वल टू 1 प्लस 2 कॉस ऑफ ए प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए किती होतं मुलांनो 1 डिवायडेड बाय साईन ए इंटू 1 प्लस कॉस ऑफ ए इज इक्वल टू द साईन. मुलांनो 1 प्लस 1 किती असणार आहे 2 प्लस किती असणार आहे 2 कॉस ऑफ ए डिवायडेड बाय साईन ए तो ॲज इट इज है मल्टीप्लाइड बाय 1 प्लस कॉस ऑफ ए. इज दैट क्लियर. क्या मैं 2 कॉमन ले सकता हूँ बच्चों. अरे 2 कॉमन घ्या नाही तर काही लोक 2 + 2 4 करायचे बस तिथंच समाप्त खतम काय म्हणतात टाटा बाय बाय. तसं काही नाही 2 कॉमन घ्या ब्रॅकेटमध्ये काय 1 प्लस कॉस ऑफ ए डिवायडेड बाय साईन ए ॲज इट इज इनटू द ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ ए. 1 प्लस कॉस ए 1 प्लस कॉस ए कॅन्सल तर राहिलं काय रे मुलांनो 2 डिवाइड बाय साईन ए राहिला आहे मुलांनो. पण ही राईट हँड साईड आहे का नाही सर. मग अजून काहीतरी करावं लागेल आयुष्यात. काय करावं लागेल माहिती का 2 अपॉन साईन एला 2 × 1 अपॉन साईन ए म्हणतो मी. चालतंय का सांगा. काय अर्थ बदलणार आहे 2 × 1 2 2च राहणार आहे ना अपॉन साईन ए तेच अर्थ बदलला नाही नो प्रॉब्लेम. पण 1 अपॉन साईन ए म्हणजे काय लिहिता येतं कोसेक ए. काय लिहिता येतं कोसेक ए लिहिता येतं. दिस इज नथिंग बट राईट हँड साईड. आठवतंय ना रे मुलांनो. छोट्यातली छोटी गोष्ट आठवली पाहिजे म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही. एक प्रॉब्लेम होमवर्कसाठी लिहितोय मी लिहितोय 1 प्लस साईन ए डिवायडेड बाय कॉस ए बरं का मुलांनो प्लस कॉस ए डिवायडेड बाय 1 प्लस साईन ए इज इक्वल टू किती असणार आहे हे 2 सेक ऑफ ए इज इक्वल टू किती असणार आहे 2 सेक ऑफ ए. हे आपल्याला करून दाखवायचं आहे बरं का मुलांनो. मी होमवर्क दिला आहे माझ्याकडनं तुमचा बेस स्ट्रॉंग झाला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला ते नक्कीच करायचं आहे लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेला मी ट्रिग्नोमेट्री शिकवेल तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स M1मध्ये तेव्हा तुम्हाला समजणार आहे मी कोणतीही गोष्ट अनावश्यक घेतलेली नाही. प्रत्येक गोष्टीचा कुठेतरी रिलेव्हन्स तुम्हाला दिसणार आहे कुठेतरी फायदा झालेला तुम्हाला दिसणार आहे. आता हा एक प्रॉब्लेम आहे 10 नंबरचा जो तुम्हाला मला सांगायचा आहे. म्हणजे याच्यावरती एक प्रॉब्लेम दिला की बस आजचं सेशन एवढंच थांबणार आहे. ऐका मुलांनो मग उद्या परत काहीतरी घेऊन येऊ न याच्यामधलंच अजून काही प्रॉब्लेम. LHS घेतला आहे 1 प्लस साईन ए आणि मग मुलांनो ती राईट हँड साईड आणायची. आपल्याला दोन्ही करता आलं असतं. RHS घेऊन LHS पण आणता येतं आणि LHS घेऊन RHS पण. तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही ठरवायचं आहे. मी LHS घेतली. मग आता असा प्रॉब्लेम करायचा असं तर एकदम सोपं काम आहे. याच्याकडे 10 दिवस काय 15 दिवस जरी बघत बसलो ना काही मिळणार नाही मुलांनो. मग करायचं काय तुम्ही म्हणणार हे तर परत लिहिलं तुम्ही. नाही मी काहीतरी करणार आहे ऐका. रुको जरा सब्र करो. 1 प्लस साईन आहे ना 1 मायनस साईन ए लिहायचं आणि न्यूमरेटरला 1 मायनस साईन ए लिहायचं आहे. बताओ बच्चे लोक 1 × 1 मायनस साईन ए म्हणजे काय 1 मायनस साईन ए बरं का रे मुलांनो लक्षात ठेवा. 1 × 1 मायनस साईन ए म्हणजे 1 मायनस साईन ए. आणि आपणमध्ये या दोघांना बघितलं आहे का रे आपण यांना पाहिलं का ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे तोच ना रे आपला ट्विन्स फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मला सांगा मुलांनो याच्यामध्ये ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर एकाचा वर्ग 1 आणि दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे साईनचा स्क्वेअर साईन स्क्वेअर ए. झालं ना मुलांनो. आलो ना इथपर्यंत.
ऐका आता, इज इक्वल टू 1 मायनस साईन ए ॲज इट इज डिवायडेड बाय 1 मायनस साईन स्क्वेअर ए. सांगा बघा, पहिल्या प्रॉब्लेमपासून आलं आहे. 1 मायनस साईन स्क्वेअर ए म्हणजे काय, तर ते असतं सर कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू साईन. पण आता काय करावं, व्हॉट टू डू, हे उत्तर तर ते नाही दिसत आहे. मग काय करा मुलांनो, बेस सेपरेट करा. पर्याय आहे आपल्याकडे. 1 अपॉन काय होईल रे मुलांनो, कॉस स्क्वेअर ए होतील सर, मायनस साईन ए अपॉन काय होणार तर कॉस स्क्वेअर ए होणार सर. बेस सेपरेट केला आहे मी. पण आठवतं आहे का रे, 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय होणार, सेक स्क्वेअर ए. 1 अपॉन कॉस जर सेक असतं तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए सेक स्क्वेअर ए होईल ना. मायनस साईन ए अपॉन कॉस ए ना, मी एक काम करतो, साईन ए अपॉन कॉस स्क्वेअर एला कॉस ए इंटू कॉस ए लिहितो, चालेल ना रे, काय हरकत आहे. मी म्हणतो हे सेक स्क्वेअर ए ॲज इट इज ठेवा, नो प्रॉब्लेम. मायनस एक साईन एक कॉस काय बनणार मुलांनो, टॅन ए, आणि हा कॉस ए वरती गेला तर काय होणार, सेक ए. कॉसचा रेसिप्रोकल सेक ए, आणि दिस इज नथिंग बट राईट हँड साईड. कळलं का, हे साईन ए अपॉन कॉस ए टॅन ए झालं, इथं 1 असतो. 1 अपॉन कॉस ए म्हणजे काय, सेक ए. जो दिसत असतो तो 1 असतो, लक्षात ठेवा नेहमीच. मग मुलांनो यावरतीही एक प्रॉब्लेम मेरी तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से. काय, 1 प्लस कॉस ए इज इक्वल टू, खाली लिहितो बरं का, इज इक्वल टू काय आणायचं आहे तुम्हाला, कोसेक स्क्वेअर ए मायनस कॉट ए इंटू कोसेक ए आणायचं आहे मुलांनो. हे अशा रीतीने कंप्लीट करायचं आहे. मुलांनो मी 10च प्रॉब्लेम सांगितले, पण छानवाले एक प्रूव्ह दॅट सांगितलेत, आणि त्यावरती तुम्हाला काही प्रॉब्लेम दिलेत. उद्या नेक्स्ट सेशनमध्ये अजून काही प्रॉब्लेम बघणार आहोत, पण तेही तुम्ही करायचेत. त्याने तुम्हाला काय होईल मुलांनो, एक मोमेंटम क्रिएट होईल ट्रिग्नोमेट्रीमध्ये, आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला एक चांगला काय होणार आहे, तुम्हाला फायदा त्यामध्ये होणार आहे. जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्रीचं नेक्स्ट व्हर्जन बघू, कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल, मल्टिपल अँगल, सब मल्टिपल अँगल, फॅक्टरायझेशन फॉर्म्युली, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली बघू, त्यावेळेला तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये सुद्धा फायदा होईल. तर मुलांनो त्यामुळे हे 10 प्रॉब्लेम नक्की करा. 10च्या बदल्यात 10 प्रॉब्लेम तुम्हाला दिलेत ते सुद्धा करायचेत बरं का मुलांनो. आणि आपलं ऑफलाईन सेशन गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस आपल्या मंडेपासून सुरू होणार आहे. त्या सेशनला तुम्हाला यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मला या नंबरवरती 9850749654 या नंबरवरती तुमचं नाव आणि तुमची ब्रांच नेम काय करायची आहे, मेन्शन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला रजिस्टर केलं जाईल. आणि तुम्ही त्या दिवशी मंडेला 8:30 to 9:30 9:30 नाही सर 10 AM सकाळी बरं का, 8:30 to 10 AM आपलं हे लेक्चर सेशन असणार आहे, ओरिएंटेशन असणार आहे. त्यासाठी सर्वांनी प्रेझेंट असणं आवश्यक आहे. तर भेटूया त्या दिवशी. पण तोपर्यंत आपली सिरीजची चालू आहे मुलांनो, ती पुढे चालूच राहणार आहे. सगळ्यांपर्यंत त्याचा फायदा नक्कीच पोहोचवायचा असेल तर शेअर करा ही सिरीज, हे लेक्चर शेअर करा. हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक्स नक्कीच करा. तुमचे लाईक्स माझं काय मॉरल बूस्ट करत असतं, हे लक्षात घ्या. तुमच्या कमेंट्स मला प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमची एक ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, कारण इट्स अ 2 वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. मी शिकवतो आहे आणि तुम्ही फक्त लिहितायत, याने काय फायदा होणार नाही. तर तुमचं काय कम्युनिकेशन डिरेक्टली या प्रकारे पण झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. ऑनलाईनचं हीच एक गंमत आहे की मी दिसतोय तुम्हाला, तुम्ही मला दिसत नाही आहे, पण तरी तुमच्यापर्यंत मी पोहोचतो आहे का, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचतायत, मी असं इमॅजिन करत असतो मुलांनो. तुम्ही माझ्यासमोर आहात असंच माझं इमॅजिनेशन असतं. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. यस.